नमस्कार, रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करून खात असतो. कधी भाकरी किंवा पोळी खातो, पण तुम्ही आज हा लच्छा पराठा करून बघा. खायला खूपच छान आणि टेस्टी, क्रंची आणि तेवढाच पटकन होणारा हा पराठा आहे. तर हा मसाला लच्छा पराठा आपण बनवणार आहोत. याला मल्टीलेयर पराठासुद्धा म्हटलं जाते. तर त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैद्यामुळे या पराठ्याला छान चव, टेक्स्चर आणि कलर येणार आहे. तर तुम्ही नुसते इथे गव्हाच्या पिठाचा केला तरी चालेल. नंतर आपण थोडासा ओवा हातावर घेऊन कुस्करून टाकून घेणार आहोत. नंतर अर्ध्या टेबलस्पूनपेक्षाही कमी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची आहे. यामुळे आपल्या पराठ्याला अगदी फ्लफीनेस आणि रेस्टॉरंटसारखी चव येणार आहे. तर त्यामुळे हे नक्कीच तुम्ही ॲड करा. नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि 2 कप दूध घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने आधी एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर थोडं दूध टाकून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. उरलेला गोळा आपल्याला पाणी टाकून छान असं भिजवून घ्यायचं आहे. जशी आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो त्याच प्रकारची कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे. तर छान अशी चुरून आपल्याला ही कणिक घ्यायची आहे आणि थोडंसं हाताला तेल लावून परत एकदा छान चुरून घ्यायची आहे. तेलामुळे छान असं मऊ गोळा आपला तयार राहील आणि टेक्स्चर पण छान येणार. तर नंतर छान चुरून झाल्यानंतर अर्ध्या घंट्यासाठी ही कणिक आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे चांगली मुरण्यासाठी. तर इथं आपण जो मसाला पराठा म्हटलं होतं त्याच्यासाठी आता मसाला तयार करून घेऊ. यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता तुपाऐवजी. आणि 2 चमचे तेल टाकून हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा ऑर्गॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स, या जागी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. अर्धा टेबलस्पून धणेपूड आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. तसेच बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं छान. तर तुम्ही बघू शकता की आपली कणिकसुद्धा आता मुरून तयार आहे. परत एकदा याला हाताला भरपूर असं तेल लावून आपल्याला कणिक छान अशी चुरून घ्यायची आहे. जेवढी आपण कणिक चुरू तेवढंच आपला पराठा खूप छान येणार आहे. त्यामुळे भरपूर असं तेल लावून छान चुरून घ्यायची आहे आणि असे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. तर या कणकीचे 6 ते 7 पराठे होतील एवढे आपण गोळे तयार केलेले आहेत. नंतर आपल्याला एक गोळा घेऊन तो आपल्याला कणिक किंवा पिठामध्ये चांगला मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा तसा आकारात पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही गोल लाटू शकता किंवा लंबट गोलसुद्धा लाटू शकता. मी इथे थोडा लंबट गोल पराठा लाटून घेतलेला आहे. आणि जे मिश्रण आपण मसाल्याचं तयार केलं होतं त्याला परत एकदा आपल्याला छान असं कालवून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे जे खाली बसणे असेल ते. नंतर हे मसाल्याचं मिश्रण पूर्ण पराठ्यांवर छान असं पसरून द्यायचं आहे. पूर्ण बाजूने छान असं पसरलं गेलं पाहिजे या प्रकारे आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे. नंतर चाकूने याचे आपल्याला असे वरीलप्रमाणे दाखवल्याप्रमाणे लेयर्स कट करून घ्यायचे आहे आणि हे प्रत्येक लेयर्स आपल्याला एकत्रित जमा करून त्याचा आपल्याला गोल असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. तर शेवटचं टोक बोटामध्ये पकडून त्याला छान असं गोल राऊंड करत आणायचं आहे आणि त्याची चाकोली तयार करून घ्यायची आहे. आणि जे खालचं शेवटचं मागचं टोक राहते ते चाकोलीमध्ये खाली दाबून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे लेयर्स दिसत आहेत. तर या चाकोलीला आपल्याला छान असं पीठ लावून याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही जाड किंवा थोडा पातळसुद्धा पराठा लाटू शकता. तुम्हाला हवा तसा तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता. नंतर तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हा पराठा मीडियम गॅसवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. छान आलटून पालटून भाजून झाल्यानंतर त्याला भरपूर असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि परत असा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून काढायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा लेयर्स दिसत आहेत पराठ्यांच्या. या पराठ्याला दोन्ही हातात छान असं दाबून याचे पराठ्यांचे लेयर्स आपण मोकळे करून घेणार आहोत. तर तुम्ही सर्व पराठे एकत्रित करून सुद्धा करू शकता. तर तुम्ही बघू शकता असे लेयर्स आपल्या पराठ्यांचे निघालेले आहेत. किंवा तुम्ही हा पराठा दुसऱ्या प्रकारे सुद्धा करू शकता. जे पिझ्झा कटर येते किंवा जे आपण शंकरपाळ्यात कट करतो त्या कटरने सुद्धा आपण हा पराठा तयार करू शकतो. त्याने पण असेच लेयर्स पाडायचे आणि हा पराठा तयार करून घ्यायचा आहे. तर यामुळे सुद्धा पराठ्याच्या छान अशा लेयर्स तयार होतील. जो पहिला पराठा आपण तयार केला होता त्याचप्रमाणे हा पराठासुद्धा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावर छान तूप लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान अशा याच्या लेयर्स तयार झालेले आहेत. हा पराठा मुलांना नक्कीच आवडेल. हा पराठा तुम्ही भाजीबरोबर, चटणीबरोबर किंवा तसाही खाऊ शकता. अतिशय छान लागतो खायला. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.